आणि अजित पवार बोलतायत, थेट जाऊयात. दादा काल खरं तर एक सदाभाऊंकडून वक्तव्य आलं, त्याचं तुम्ही ट्विटही केलं होतं. काय सांगाल? खरं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब झाले. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत राजकारण कसं करायचं असतं, सुसंस्कृतपणा कसा दाखवायचा असतो, विरोधकांच्याबद्दल बोलत असताना कशी पातळी सोडायची नसते, कमरेखालचे वार कसे करायचे नसतात, काही आरोप प्रत्यारोप होत असतात, परंतु ते मांडण्याची काही पद्धत असते. हे सगळं त्यांनी आपल्याला शिकवलं आणि तीच पद्धत पुढं वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, पवारसाहेब अशा अनेक मान्यवर, विलासराव देशमुख अशा अनेक मान्यवरांनी तीच पद्धत पुढं त्या ठिकाणी चालू ठेवली. पण हे जे काही काल वक्तव्य केलं ते अतिशय निषेधार्ह आहे. त्याचा तीव्र शब्दामध्ये मी कालच निषेध केला, मी ट्विट पण केलं. मी नुसता तेवढ्यावर थांबलो नाही, मी त्यांना फोन केला. त्यांना म्हणलं की अजिबात तुमचं केलेलं स्टेटमेंट आम्हाला कोणाला आवडलं नाही, हे तुम्ही बंद करा. अशा पद्धतीनं वैयक्तिक कुणाच्याबद्दल बोलणं ही आपली पद्धत नाहीच आहे आणि त्याबद्दलचा आम्ही निषेध केलेला आहे. आणि फक्त पवारसाहेबांच्याबद्दल तर हे असं पुन्हा घडताच कामा नये. पण इथून पुढं महाराष्ट्रामध्ये अनेक नेतेमंडळी येतील, अनेक राजकीय पक्षाचे वक्ते येतील, अनेक राष्ट्रीय नेते येतील. कुणीच कुणाच्याबद्दल बोललं नाही पाहिजे. तुम्हाला काय भूमिका मांडायची ती मांडा ना. तुमची विचारधारा, इतरांची विचारधारा वेगवेगळी असू शकते, मतमतांतर असू शकतं, परंतु ते मतमतांतर मांडत असताना काहीतरी त्याला ताळमेळ तरी असला पाहिजे. आणि हे अतिशय निंदनीय प्रकार आहे, म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण विनाशकाले विपरीत बुद्धी, त्यातला प्रकार आहे. तर त्यांनी सांगितलेलं नाही आता अशी परत गोष्ट होणार नाही. बघू. दादा, खरं तर सदाभाऊ खोत आज पुण्यामध्ये येणार होते, त्यांची पत्रकार परिषद बी होती आणि पवार गटाचे म्हणजे सगळे कार्यकर्ते अग्रेसिव्ह दिसत आहेत, कुठेतरी ते आंदोलन करणार होते, त्यांची ही पत्रकार परिषद उधळून लावणार होते. तुम्ही त्यांना काय सांगितलं का येऊ नका तुम्ही काही दिवस? नाही, मी कशाला, मला काही माहिती, मी असं सांगितलं नाही. मी त्यांना सांगितलं तुम्ही जे काही बोललेलं आहे ते अतिशय चुकीचं आहे. अशा पद्धतीनं बोलून तुम्ही नवीन प्रश्न निर्माण करू नका. वडीलधारी लोकांच्याबद्दल अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं महाराष्ट्र सहन करत नाही, आम्ही लोक सहन करत नाही, आम्हाला ते मान्य नाही. दादा, सदाभाऊंची खरेदी पहिली वेळ नाही, यापूर्वी त्यांनी अशा प्रकारचे वादग्रस्त वक्तव्य केलेले साहेबांच्या विरोधात, आपल्या विरोधात. म्हणजे अगदी ते डोळ्याच्या डेअरीचं प्रकरण तुम्हाला माहिती असेल, त्या काळात त्यांना आता जावं लागेल. सातत्याने मागचं मला माहिती नाही, हे आत्ताचं केलेलं आहे, हे त्यांनी चुकीचं केलेलं आहे आणि त्याच्याबद्दल मी त्याचा निषेध केलेला आहे. हे अतिशय निंदनीय प्रकार त्यांनी केला. दादा, विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत. काही ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही ठिकाणी मैत्रीपूर्ण बऱ्याच ठिकाणी लढत आहेत. म्हणजे कुठे? पुरंदरमध्ये आता जेंडे तुम्हाला भेटायला आलेत बऱ्याच ठिकाणी. कुठे? हे काही पण तुम्ही कसं रे सांगता? तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार आहे, परंतु काही 2-3 ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं घडलंय, 2-3-4 ठिकाणी. ते कमी करण्याचा प्रयत्न आम्ही शेवटपर्यंत करत होतो, म्हणजे विशेषतः विड्रॉलच्या 3 वाजेची वेळ येईपर्यंत. पण काही ठिकाणी राहिलेत, ही वस्तुस्थिती आहे. भोरमध्ये अधिकृत नाही राहिला, परंतु पुरंदरमध्ये, नंतर तुमच्या श्रीरामपूरमध्ये, नंतर सिंदखेड राजामध्ये आणि देवळालीमध्ये. नाही, आता काल आम्ही परवा प्रचाराचा नारळ फोडत असताना त्याच्याबद्दलची चर्चा त्या ठिकाणी केली कोल्हापूरला. मी आज दुपारी म्हणजे तुमच्याशी बोलून अजून माझ्या 2 मीटिंग आहेत, ते झाल्यावर मी मुंबईला चाललो आहे. मुंबईला गेल्यानंतर आज रात्री पुन्हा मी बसून त्याच्यातनं मार्ग काढण्याचं काम करू. दादा, तुम्ही आज मुंबईला जाणार आहात, नवाब मलिकांची रॅली आहे, तुम्ही रॅलीमध्ये सहभागी होणार आहात का? त्यांची प्रचाराची मोठी जंगी रॅली. अरे बाबा, आम्ही त्यांना उमेदवारी दिली ना, घड्याळाचं चिन्ह दिलंय ना, तुम्ही जाणार आहात? आम्ही त्याच्यामध्ये जाणारच ना. अजूनपर्यंत नवाब मलिकांच्यावर आरोप झाले, आरोप सिद्ध झाल्याशिवाय तुम्ही दोषी कसं ठरवता? नाही, पण दादा काल प्रवीण दरेकरांना विचारलं, सगळ्यांना विचारलं, ते म्हणे आम्ही जाणार नाही त्यांच्या प्रचाराला. नाही, ठीक आहे ना, त्यांनी काय करावं हा त्यांचा अधिकार आहे. सिंचन घोटाळ्याचा समर्थन सुप्रिया सुळेंनी केलेलं आहे आणि त्यात त्यांनी असंही म्हणलेलं आहे की फडणवीसांनी गोपनीयतेचा भंग केलेला आहे फाईल दाखवून.
सिंचन घोटाळ्याची फाईल दाखवली कसली? सही केलेलीची फाईल सही केलेली फाईल दाखवून त्यांनी गोपनीय अरे बाबांनो, माहितीच्या अधिकारात तुम्हाला पाहिजे ते पाहायला मिळतं काय रे तुम्ही? तुम्ही एखाद्याने चुकीचं सांगितलं तर तुम्ही दुरुस्त करून घ्यायला पाहिजे. दादा माहितीच्या अधिकारामध्ये तुम्हाला माहिती मिळवता येते. दादा लाडकी बहीण योजना आपण राबवली आणि आता काल राहुल गांधींनी नागपूरमध्ये आम्ही 3,000 आमचं सरकार आलं तर आम्ही 3,000 रुपये काय अशा झालंय पद्धतीने- खरं तर आता काही राजकीय लोक असं काही सांगायला लागलेत, अक्षरशः बनवाबनवी करायला लागलेत, आपल्या महाराष्ट्रातल्या मतदारांना फसवायला लागलेले आहेत. ते कसं तर मी ज्यावेळेस आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये एकनाथराव देवेंद्रजींनी 1,500 रुपये देण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस 2.5 कोटी महिलांना 1,500प्रमाणे वर्षाला खर्च येतोय 45,000 कोटी. वीज माफीचा येतोय 15,000 कोटी. 45 आणि 5 50 आणि 10 60 आणि बाकीचे काही इतर खर्च 3 गॅस सिलेंडर आणि काय ते मुलींना मोफत शिक्षण वगैरे ह्या सगळ्याचा विचार करता ते जाते 5 लाख कोटीला. आता 45,000 कोटीचे ह्यांनी सांगितलं आम्ही 3,000 करणार, ते जाते 90,000 कोटीला. 90,000 आणि पुन्हा ते मुलांचं सांगितलं 4,000 देत आहेत. ते समजा 1 कोटी मुलं सुशिक्षित बेकार आपण धरू महाराष्ट्रातल्या लोकसंख्येचा विचार करता 1 लाख मुलांनी दिलं तर ते जाईल 40,000 कोटीला. म्हणजे कशाला मेळच नाही. आता 1 लाख कोटी हे 40,000 कोटी हे भरती संख्या जर 1.25 पर्यंत गेली तर त्या पटीमध्ये वाढणार. मग 1.5 लाख कोटी तर ह्याच 2 गोष्टीला लागणार. आपलं बजेट आहे 6.5 लाख कोटी. बरं पुढच्या वर्षीचा धरा 7 लाख कोटी. 7 लाख कोटीमध्ये 3.5 लाख कोटी पगार, पेन्शन आणि घेतलेल्या कर्जाचं व्याज ह्या गोष्टीला लागतातच पत्रकार मित्रांनो. मग राहिले 3.5 लाख कोटी, त्याच्यातले 2 लाख कोटी ह्याला गेले तर 1.5 लाख कोटीमध्ये काय होणार आहे? किती पैसे विकास कामाला राहणार आहे? नाही हे दादांत खोटं आहे. ते एकीकडे मलाच म्हणत होते की बाबा हे तुम्ही कसं देणार, ह्याची श्वेतपत्रिका काढा, आम्ही कोर्टात जाऊ. कोर्टात गेलेत, अनेक बऱ्याच गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी केल्या आणि हे करताच येणं शक्य नाही. अरे तुम्ही आम्ही 1,500 रुपये देताना तुम्ही करताच येणं शक्य नाही. अरे पैसे आलेत घ्या 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 नाही तर पैसे परत घेतील. किती काय आमच्यावर टीका नाही केली, सगळ्या प्रकारची टीका केली. आणि आता 4,000 कोटी इकडं नाही इथे 3,000 कोटी 3,000 रुपये इकडं 4,000 रुपये अजून काही मोफत हे ते. म्हणजे 7 लाख कोटीचं बजेटच संपायचं काम. बाकीच्या पगार बिगार काय होणार आहेत का नाही आता मला काही माहिती नाही. आणि हे का दरवर्षी नाही दर 3 महिन्याला महागाई भत्ता वाढतो. तो तर कोणी थांबवू शकत नाही, तो द्यावाच लागतो. त्याच्यामध्ये आपण केंद्र सरकार ज्या पद्धतीनं वाढ करते त्याच प्रकारची वाढ तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये होते. त्यांच्याशी आपण लिंकअप केलेलं आहे. त्याच्यामुळं आता जनता आपली हुशार आहे. ते विचार करतील की आता अजून एक सांगितलं आहे कशाची तरी अजून माफी, कर्जमाफी 3 लाखापर्यंतची कर्जमाफी, 2 लाखापर्यंतची कर्जमाफी करायला पैसे लागलेले होते 35,000 कोटी. आता 3 लाखाची करायला किमान 50,000 कोटी रुपये लागतील. म्हणजे हे सगळं जे काही वाढत अजून मी म्हणूनच म्हणलं की ह्यांनी आत्तापर्यंत 7 लाख कोटीपैकी 5 लाख कोटी आता संपवलेले आहेत. आता माहीत नाही बाकी. शक्तिदास दास यांनी चिंता व्यक्त केलेली आहे. अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होईल असं त्यांनी. हो का गव्हर्नर RBIचे त्यांचं नेहमीच अशा पद्धतीनं मत असतं. ते म्हणतात की अशा प्रकारे मोफत काही देण्याच्या करता राज्य सरकारने निर्णय घेऊ नये हे त्यांचं मत आहे. ते त्यांच्या दृष्टिकोनातनं राज्याचा विचार करतात. आम्ही लोकप्रतिनिधी आहे, आम्ही लोकाभिमुख कारभार करत असताना गरीब वर्गाला त्याच्यामध्ये आपल्याला बरोबर घेऊन जायचं असतं. तुम्हाला आठवत असेल पत्रकार मित्रांनो, अंतोले साहेब मुख्यमंत्री असताना 60 रुपयाची योजना संजय गांधी निराधार पुढे एवढी सरकार आली, एकाने बंद केली नाही. उलट त्याच्यामध्ये 600 रुपये, नंतर 1,000 रुपये, नंतर आता 1,500 रुपये अशी वाढच करण्यात आलेली आहे. तर आज ते निराधार लोकांना त्याची गरज आहे. ही गरज आपण कशी टाळू शकतो? त्या निराधार लोकांनी काय करायचं? 80 कोटी जनतेला मोफत धान्य देत असताना
काय अपेक्षा आहे की तुमच्या माझ्या देशातला एक देखील व्यक्ती उपाशीपोटी झोपू नये, म्हणून ते आपण निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. तसाच हा निराधारच्या बाबतीमध्ये घेतलेला निर्णय आहे. तसाच अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या योजना आहेत ह्या लाडकी बहीण किंवा इतर ह्याही त्याच कारणाकरता केली. दादा, काल कोर्टाने घड्याळ चिन्हाबाबत एक जाहिरात द्यायला सांगितलं. बरोबर आहे, आम्ही देतोय जाहिरात, आम्ही त्याच्यामध्ये लिहितोय. ही मॅटर कोर्टात न्यायप्रविष्ट आहे. त्यांनी सांगितलेले आदेश मानायचे असतात, ते आम्ही मानतोय. राहुल गांधी असं म्हणाले की 50% आरक्षणाची मर्यादा जी आहे ती आम्ही उतरू जातीय कोण म्हणलं? राहुल गांधी. तेव्हा का त्यांना ते आत्ता उतरवता येत नाही. ते उतरायचा अधिकार कोणाला आहे? केंद्र सरकारला. काहीतरी खरं बोला ना बाबा. राज्य सरकारच्या हातात जे आहे ते तिथं सांगा. केंद्र सरकारकडून 4.5 वर्षांनी केंद्र सरकारची निवडणूक येणार आहे, केंद्र पार्लमेंटची. त्याच्या आत्ताच हे काही पण सांगायला लागलेले आहेत. हे होऊ शकत नाही. केंद्रामधलं काम आहे. दादा, संजय राऊत असं म्हणतायत की देवेंद्र फडणवीस यांनी पडळकर आणि खोतांना घेऊन महाराष्ट्राचं राजकारण नाचवले आणि त्याचा प्रकार आता पुढे चालू केलाय त्यांनी विधानसभेत. त्याचं राजकीय विश्लेषण तू शांत बसून कर. कालचा जो जाहीरनामा झाला त्याच्यामध्ये तुम्ही लाडक्या बहिणीचा उल्लेख, लाडकी बहीण योजना केला, पण मुख्यमंत्री हा शब्द त्या ठिकाणी नव्हता. कुणी कालचा तुमच्या जाहीरनामा मग काय होतं त्याला? काय अरे शॉर्ट फॉर्म करायचा असतो. शॉर्ट फॉर्म नुसती लाडकी म्हणून चालणार आहे का? बहीण म्हणून चालणार आहे का? मग त्या लाडकी बहीण तर ठेवायलाच पाहिजे. मग त्याच्याकरता मुख्यमंत्री सगळ्या दुनियेला माहिती ना, आता सगळ्या अख्खा महाराष्ट्र पालथा घातला. मुख्यमंत्री 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 का? दादा, मुख्यमंत्र्यांनी आश्वासन केले की 21 रुपये देणार बहिणीला. खरंच परवडणार आहे का सध्या? कारण तुम्हीच आता गणित मांडता. त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांशी मी बोलीन की बाबा हे असं आपण काहीतरी त्यांनी विचार केला असेल. मी आता उपमुख्यमंत्री आहे, माझ्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी वेगळा विचार केला असेल. मी किंवा त्यांना असं वाटलं असेल वरचे पैसे आपण केंद्र सरकारकडनं मागून आणू. केंद्र सरकार आपलं विचाराचं आहे, त्याच्यावर केंद्र सरकारकडनं आपण आणू शकतो असं काही. मी त्यांना विचारून सांगतो. दादा, मोदी साहेब बारामतीत सभा घेणार का तुमच्यासाठी? कोण? दादा, मोदी साहेब बारामतीत नाही तुमच्यासाठी सभा नाही घेणार नाही आहेत? नाही एकत्रित बारामतीत मला कुणाची सभा नको. त्याच्यापेक्षा इतर भागामध्ये जाऊन सभा घेणं ते जास्त महत्त्वाचं आहे. तिकडे सभा घेतल्या जातील वरिष्ठांच्या. दादा, पुन्हा महाजन अमित शहा येणार आहेत, राजनाथ सिंग येत आहेत. म्हणजे मुस्लिम समाजाला डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हे वक्तव्य कुणी योगी आदित्यनाथ असं तुला कुणी सांगितलं मुस्लिम समाजाला? या बा तू काहीतरी अजून त्याच्यात काड्या घालायचं काम करू नको. मी आपल्याला पत्रकार मित्रांनो तुमच्या सगळ्यांच्या मार्फत महाराष्ट्राला सांगतो, महाराष्ट्र हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. तुम्ही इतर राज्यांची महाराष्ट्राची तुलना करू नका. महाराष्ट्रातल्या लोकांना हे अजिबात आवडत नाही. महाराष्ट्रातल्या लोकांनी सातत्याने जातीय सलोखा ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ही सगळ्या 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन जाण्याची आहे. त्याच्यामुळं बाहेरचे लोक येतात, ते त्यांचा विचार करून त्या ठिकाणी बोलून जातात. परंतु महाराष्ट्राने हे कदापि मान्य केलेलं नाही. हा आजपर्यंतचा महाराष्ट्राच्या निवडणुकांचा इतिहास आहे. दादा, तुम्ही बारामतीत फिरतात, यावेळेस लीड किती असेल अंदाजे? यावेळेस अजून फिरतोय ना, आता सुरुवात केली. संपूर्ण फिरणं झाल्यावर सांगेल लीड किती असेल, पण लीड चांगला असेल एवढं मात्र आता 100% सांगतो. रेकॉर्ड तोडणार का मागचं 1,65,000? ते जरा मतदारांशी अजून जरा हितगुज करतो मग सांगतो. पण आता साहेब ज्या पद्धतीने पुन्हा हे माळवेला करतात, चांगला प्रतिसाद होता तुम्हाला, ते बघून तुम्हाला काय अंदाज वाटतो? पर्सनली मिस केलं असं स्वतः काय miss केलं? तुम्ही पाडव्याला नव्हते, कुठं? गोविंद अरे वेड्या, पहा मी पाडव्याला गर्दीची विभागणी करण्याकरता तसं केलं. लोकांना लवकर आम्हाला भेटून त्यांच्या घरी जाता येण्याकरता केलं. त्याच्यातनं वेगळा अर्थ काढू नको. नाही, भाऊबीजेला भाऊबीजेला सकाळी 7ला घराच्या बाहेर पडत असताना जेवढ्या बहिणी तिथं होत्या त्यांनी सगळ्यांनी मला ओवाळलं. तिथून मी बाहेर पडलो आणि मग रात्री 10-10:30पर्यंत माझं चाललं. नंतर बाकीच्या बहिणी मग सगळ्या निघून गेल्या. त्याच्यामुळे बाकीच्यांची भेट झाली नाही. दादा, पूनम महाजनांचं असं म्हणणं आहे की प्रमोद महाजनांच्या हत्येचा कट रचला गेला होता, मोठं षडयंत्र होतं. काल त्यांनी असं विधान केलं. त्यामध्ये
मी काय विधान केलं ते ऐकलं नाही. तुम्ही काय करता, एकदम येतात दांडकं पुढं करता आणि ते असं म्हणलं. तेव्हा का जर काही तसं कुणाच्या मनामध्ये जबाबदार महत्त्वाच्या व्यक्तींच्याबद्दल, घरातल्या व्यक्तींच्याबद्दल असेल तर आज केंद्र सरकार आपल्या विचाराचं आहे, राज्य सरकार आपल्या विचाराचं आहे, चौकशी करा. त्याच्याबद्दल काही धागेदोरे असतील तर ते ठिकाण द्या. हे जर त्यांनी स्वतः वक्तव्य केलेलं असेल तर फार गंभीर आहे, कारण ते एक राष्ट्रीय नेते होते. वाजपेयींच्या सरकारमध्ये त्यांची किती महत्त्वाची भूमिका होती आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे तसं काही त्यांना उशिरा काही धागेदोरे मिळाले असतील तर त्यांनी द्यावे आणि त्याची चौकशी करून काय नक्की फॅक्ट आहे ती पुढे आणा. राज ठाकरे म्हणतात की शिवसेना पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचाच आहे, त्याच्यावर कुणाची मालकी नाही. त्याला म्हणा तुमचा आपलं इंजिन आणि ती मनसे घेऊन बसता, तुम्हाला काय करायचं बाकीच्यांचं कशाचं काय. आज लोकशाहीमध्ये लोकशाही बहुमताचा आदर केला जातो आणि कार्यकर्ते, नेते, विधायक, पार्लमेंटचे मेंबर हे सगळे मिळून ठरवत असतात. पक्ष असा काही कुणाच्या एकट्याचा मालकीचा नसतो. आता पवारसाहेबांनी मध्ये काहीतरी मी ऐकलं की मी आता 1.5 वर्षांनी उभा नाही राहणार कुठल्याही निवडणुकीमध्ये. म्हणजे तुम्ही असं बातम्या दिल्यात की निवृत्तीचे संकेत वगैरे असं तुमचं बातम्या चालल्यात बाबा. तर तसं झाल्यानंतर पुन्हा तो पक्ष कोणी ना कोणी त्या ठिकाणी चालवणारच ना. तुम्हाला वाटतं खरंच तसं निवृत्ती केली? नाही, मला नाही माहिती. मला तर मागचा अनुभव वेगळा आहे, मी काही सांगत नाही. दादा खरं तर बारामतीतला विकास आपण केलाय, सर्वांसमोर आहे. पण योगेंद्र दादा प्रचार करताना असं म्हणतात तुम्ही फक्त ठराविक ठेकेदारांचा विकास केला, म्हणजे बस स्टँड बांधलं पण तिथे एसटी कुठे, किंवा मोठमोठ्या इमारती बांधल्या बस स्टँड बांधलं तिथं एसटी नाही. अरे एसट्या तर रोज सुटतात. हा, म्हणजे ग्रामीण भागात एसट्या कमी आहेत. बस भेटत नाही. अरे जाऊ दे, ठीक आहे, नवीन आहे, तरुण आहे, अजून बरंच काही शिकायचं आहे. जसं जसं अनुभव येईल तसं त्यांच्या बोलण्यात बदल झालेला दिसेल. ते म्हणतात नाही, मला काही माहित नाही. मला उच्च शिक्षित आहे, काय, मला काही जाणीवपूर्वक शिक्षणावर जोर दिला. होय, खरंय बाबा, आम्ही अडाणी माणसं आहे, त्याच्यामुळे त्यांनी जोर दिला. दादा जयंत पाटील म्हणाले की सरकार नाही आलं तर आपल्याला कुत्र पण विचारणार नाही, त्यासाठी नीट काम करा आणि सरकार आणा. काय तुम्हाला म्हणजे कुत्रं विचारत असतं काय हे तर मी पहिल्यांदाच ऐकतो. मला वाटतं कुत्रं फक्त राखण करत असतं, मालकावर प्रेम करत असतं. पण आता काय काय विचारायला लागलं ते मी जयंतरावांना भेटल्यावर विचारेल की तू कुठलं कुत्रं काय काय सांगते ते मला सांगा. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.